म्हणजे कसं त्याला सेटिंग होत नव्हती जास्त. त्यांचं वैदिकचं 3रं वर्ष. तुमचं वैदिकचं 3रं वर्ष? हो 3रं वर्ष. काय बात करता? म्हणजे एसटी वापरत होतो तुम्ही पहिल्यापासून? नाही वैदिक आलं का त्या वर्षी मी डायरेक्ट वैदिक चालू केलं. पहिल्या वर्षापासून वैदिक आलं, वैदिक चालू केलं. एसटी वापरत नव्हतं. एसटी वापरलं. माझे मित्र आहेत 5-7 जण आहे, काही बाहेर गावचे काही यांना, ते सगळ्याशी कॉन्टॅक्ट माझा. तर ते आमचं बोलणं जमलं होतं, सेटिंग आहे का, सेटिंग आहे का. तर ते आमची कोणाची सेटिंग नाही. तर माझी ह्यावेळेस म्हणजे आतापर्यंत माझी सगळ्यात चांगली सेटिंग ह्यावेळेस झाली. तुमचं मागच्या सीताफळ कसं होतं क्वालिटी? एकदम गोड आणि घर कसा होता? घर भरपूर होता. तुम्ही जर ठेवलं ते पिकलं जरी हो. तरी पाणी गळत होतं का? नाही, पाणी नाही. हे वैशिष्ट्य. 1.5 लाख रुपयामध्ये 6.5 लाख रुपये बरं आहे का? हा, एकरी 2-2.25 लाख रुपये मिळाले, बरोबर आहे ना? एकरी 2-2.25 लाख रुपये कशाचे होते तुमच्याकडे? दोन ठेके क्लिअर होते. येतो तुम्हाला मंत्र, पण तुम्ही सांगते नाही. गोगल गाय रस्त्याला इथं लागल तेवढ्या वावरात भाई तुमचं झाडाव का नाही? आम्हाला एकच मंत्र आहे, वैदिक वापरा, हेच मंत्र आहे आमचं. त्या बात आहे, हे आम्हाला शिकलं पाहिजे. चांगले जण भेटले सर. अरे ते इंजिनियर कुठं नाही लागतो म्हणे, आपलं रासायनिक मारून पाहिजे म्हणे, काय होतं. म्हणलं मी रासायनिक मारणारच नाही, मला पहिल्यापासून हाऊस म्हणलं सेंद्रिय आणि जैविक वापरायचं. ते जैविक नंतर मी सेंद्रियच वापरलं डायरेक्ट. बरोबर आहे. हो, जैविक ना वैदिक मध्ये सेंद्रिय नंतर वैदिक सुरू झाले. तुमचं आपलं वापरायचे पहिले मला एक जण म्हणे, बाप वापरा म्हणे. मला आता सांगतो मला मी, ती साईज इतकी फास्ट वाढते त्याची गोणी. हा, तर त्यानंतर जे आहे ना ते फळ इतकं खराब होतं, ते तिची चवच बिघडत तुमची. काय लाभचं आहे ना. तो पोरगावला एक माणूस आहे समजा, आणि ते पाडोळीला त्याचा बगीचा आहे, 600 झाड आहे. त्यानं एक नाही, त्यानं 2-4 वापरले त्या, आणि ते बी इतक्या सटक्यात. एक म्हणजे 15-15 दिवसातच मागून सण त्याचा बगीचा आहे ना पूर्ण खराब नाही. तुम्हाला सांगतो मिली बघ. आणि हे इतकं बी आलं त्याच्यावर डायरेक्ट 55 रुपये किलो माल गेला. आता लोक कोणाच गेलेला आहे 55 रुपये किलो माल, डाळिंबाचा विषय बरं का. एवढा रेट असताना 55 रुपयाने 55 रुपयानं पूर्ण 4 गाड्या भरून सनी ते बी, आणि ते बी 2-4 दिवसातच नेले त्यानं. जो लवकर उदयास येतो तो लवकर मावळतो. 18 ते 19 टनापर्यंत निघाला. मागच्या वर्षी किती निघाला? 15 ते 16. म्हणजे यावर्षी वाढलाय माल? हो, माल वाढलाय. बरं, यावर्षी रेट बी चांगले राहणार आहे? हो, रेट चांगले, कारण यावर्षी सेटिंगच नाहीये. नाही, सुरुवातीला ते 1.5 महिना पाऊस चालू होता असं म्हणते लोक. ते 1.5 महिना पाऊस होता सर, त्याच्यामध्ये सेटिंगच नाही झाली कोणाची. बरोबर आहे ना? आपल्याला छत्री दिली तू? छत्री त्यांना म्हणलं मी, तू फक्त केमिकल वापरू. मला उन्हाळ्यात सेटिंग हे धरला होता बगीची. मला उन्हाळ्यात तू केमिकल वापरू नको म्हणलं. ते काय करते, तुमची मुळे सेल जाणार म्हणलं तुमची. बरोबर आहे. हीट खालची हीट, आणि तू हीट टाकू लागला म्हणलं. बरोबर आहे. तू आपलं हे वापर म्हणलं, तर मग तुला जे वाटन तसं कर म्हणलं. तर तिने रासायनिकच वापरलं. त्याची एकही सेटिंग नाही झालं. 2 किंवा 4-5 फळं असतील. मग घरी खायला नको. काय बदल वाटतो तुला तुमच्या बागेत आणि या बागेत बघितलं? माझ्या बागेत तरी मी 2दा छाटणी घेऊन माझ्या याच्यात सेटिंग झालेली नाहीये. 2दा छाटणी घेतली? हो. किती खर्च केला? तरी पण एक 20-25 हजार रुपये झालेत आतापर्यंत. किती झाड आहे ते? 450 झाड आहेत. अच्छा. तो खर्च करून तुम्ही शांत बसून घेतला? हो, सध्या गोळी सध्या तरी. हा पैसाच आहे तुमचा. हे ज्याच्यावर फळ आहे काय आहे? पैसा. लोक म्हणते ना पैसा काय झाडाला लागेल. पैसाच लागेल. अरे हे पैसा झाडाला लागेल. हो, आणि मोठे मोठे लोक याच्यामध्ये उतरले आता. चला, धन्यवाद. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत, इथं सीताफळाच्या बागा ह्या परिसरात किती आहे पंचक्रोशीमध्ये? आम्ही 2-3 फक्त एवढ्या बागा. हो. तर त्याच्यामध्ये किती जण वापरता आपली टेक्नॉलॉजी? आता आम्ही 2 वापरतो आणि मी. तुम्ही पण वापरता? अच्छा. सीताफळीचे जे काही तुमच्या प्लॉट आहे तुम्ही सोबतच लावले का?
नाही मागच्या वर्षी माझं मोठं आहे ती मी आता 3 वर्ष आली. बर 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 पहिली वेळेस धरलेला आहे. हा माझा पहिली वेळेस त्यांचं साधारणतः हे झाड लावून किती वर्ष झाली? आता हे 8वं वर्ष झालं. हे 8 वर्ष जुनं आहे बाग तुमचं. जुनं. तुमचं किती? 4थं वर्ष आता. तुमचं होतं पहिली वर्ष. वेळेस धरलेला. तुम्ही याला आता माल किती वेळ धरलाय? आता ही 4थी वेळी समजा माझं. चौथं फळ आहे. 5वी. तुमचं पहिलंच. पहिलंच आहे. मग तुमचं चौथं फळ आहे तर पहिले 3 फळं तुम्ही कशाच्या बेसवर घेतले होते? त्याला तर मी रासायनिक वापरलंच नाही पहिल्यापासून. पहिलं फक्त वापरलं आम्ही नव्हतं. शेणखत वापरायचं थोडंफार हम्म. आणि थोडंफार सुपरवास आणि निमोळी पेंट वापरायचं. अच्छा थोडं रासायनिक घ्यायचे तुम्हाला? रासायनिक तेवढं सुपर फॉस्फेट. त्याच्या व्यतिरिक्त ते बरं. वापरलं. साधारणतः तुम्हाला पहिले 3-4 वर्षाचा अनुभव काय होता? पहिले कसं त्याला सेटिंग होत नव्हती जास्त. त्यांचं वैदिकचं 3रं वर्ष आहे. तुमचं वैदिकचं 3रं वर्ष आहे? हो 3रं वर्ष. काय बात करता? हो सर. म्हणजे एसटी वापरत होतो तुम्ही पहिल्यापासून? नाही वैदिक आलं का त्या वर्षी मी डायरेक्ट वैदिक चालू केलं मी. पहिल्या वर्षापासून हे वैदिक आला वैदिक चालू केलं. एसटी वापरत नव्हतं. एसीटी वापरलं. बरं. पहिल्या वेळेस फक्त त्याच्यामुळे टिकले तुम्ही. पहिल्यांदा बाग धरला तेव्हा होतं का? पहिल्यांदा पहिल्या वर्षी बहर धरला तेव्हा त्यावेळेस नव्हतं वापरत. सगळ्यात पहिल्या वर्षी त्यावर नाही त्या वर्षी निमोळी पेंट प्रभास मी फक्त निमोळी पेंट पहिल्या वर्षी. शेणखत आणि आणि सुपर सुपरफॉस्फेट याच्या व्यतिरिक्त पहिल्या वापरलं. वर्षी. पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी पण तेच वापरलं. दुसरं काहीच नाही. दोनच. हो. मग म्हणजे याची तिसऱ्या माहितीच वर्षी नव्हती हे- आम्हाला काही. हे 3ऱ्या वर्षी आलं हो हे तिसरं. आणि हे 4थं वर्ष. हो. म्हणजे 2 बहारापासून वापरताय. बरं मग मला सांगा पहिले 2 जे बहार आहे तुमचे हो. त्याचा काय अनुभव आहे? त्याचं असं आहे त्याला सेटिंगच होत नव्हती. बरं ते आपण शेणखत ते सेंद्रिय टाकायचो पण तेवढी सेटिंगच नव्हती लागत त्याला. कुडमुड आपले 2, 5, 10 फळं लागायचे त्याला. बरं हा. म्हणजे पहिले तुम्ही 2 वर्ष असेच गेले. हो. नंतर मग हे वापरायला चालू केलं. का केलं पण तुम्ही चालू म्हणजे बुवा? सटिंगचा त्रास झाला. हे कसं पहिले मला माहिती नव्हते बाबा सोयाचं आपण जैविक सेंद्रिय कोणते वापर करतो. बरं ते मला पहिल्यापासून असं आहे की मला रासायनिक आवडत नाही. मला पहिल्यापासूनच सेंद्रिय वापरायचं होतं. बरं तर मग सेंद्रिय वापरून बी तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नव्हता. मिळत. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी सुरुवात केली तर मागच्या वर्षी काय बदल पाहायला भेटले? मला आता 3रं वर्ष आहे. हां. तर पहिल्या वर्षी मग प्रवीण भेटले मला. हां तुम्ही हे वापरून बघा मग. बरं तर मग त्या वर्षी मी फक्त ड्रिंचिंगच केली होती त्याची. बरं आपलं RNPH आपलं हे बरं, बरं. त्याची फक्त ड्रिंचिंगच केली होती. हां तर मग त्यावेळेस मला चांगला लागला. बरं थोडीफार सेटिंग चांगली यावं लागली. बरं मग मी म्हणलं आता मग थोडे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागले तुम्हाला. पॉझिटिव्ह रिझल्ट. बरं मग दुसऱ्या वर्षी मी डायरेक्ट बेसळ डोस भरला आपला. काय भरला? RNPH आणि कृषी अमृत. किती भरलं एवढ्याला? किती झाड आहे सगळे? तर हे 900 झाडं 750 झाडं आहे ना ते थोडेफार थोडे. अच्छा 50 बॅग एकत्र टाकल्या. काय 50 बॅग. म्हणजे 750 झाड आहे. हो. आणि तुम्ही साधारणतः 750 झाडांना बॅग किती टाकले पहिल्या बेसल डोसला? आपण 25 टाकल्यात त्यावेळेस. पहिल्या वेळेस 25 पहिल्या हो, वर्षी. पहिल्या वर्षी आणि 25 RNPH किती घेतलं? टाकल्यात. RNPH आपण त्यावेळेस 2-2 किलो टाकल्यात. किती एकर आहे सगळं? हे 3 एकरचं 3 एकरचं प्लॉट हो, आहे. 3 एकर. 3 एकर मध्ये तुम्ही झाडं किती बसवले? 900 झाडं आहे त्याच्यात थोडीफार थोडे समजा म्हणजे 750 आहे. 8x16 अशी लागवड आहे. अच्छा 750 झाडं आहेत आता. हो 750 झाडं. ओके मग 750 झाडांना तुम्ही पहिला बेसल डोस टाकला त्याच्यानंतर मग दुसरा काय टाकला? दुसरं म्हणजे आपण हे सेम सेमच किती टाकलं. दिवसांनी? तिथे आपण डायरेक्ट तोडाच्या त्या वेळेस टाकला म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये म्हणजे टाकला. किती महिने गॅप गेला मध्ये? 6 महिने? 5 4 महिने. 4 5 महिने. 4-5 महिने. हो, म्हणजे एकच बेसल डोस मागच्या वर्षी आला. हो आपण फोडाच्या वेळेस बेसर डोस टाकला आणि त्याच्यानंतर रेस्ट पिरियड मध्ये टाकला. म्हणजे परत फोडाच्या वेळेस परत आता डायरेक्ट फोडाच्या वेळेस टाकला. म्हणजे तुम्ही वर्षातून फक्त 2च बेसल डोस करता. इथून मागचा हा अनुभव मागचा अनुभव. की एक धरायच्या वेळेस आणि एक रेस्टच्या वेळेस. हो रेस्ट. आणि मधला जो काळ आहे सर तर दर 15 दिवसाला RNPH ची ड्रिंचिंग करते सॉइल चार्ज. आता मी याला असं केलं. मग ह्या वर्षी काय केलं? ह्या वर्षी असंच केलं मी बेसर डोस भरला आपला. ओके किती भरला? ते सेमच भरला. हा सेम भरला. त्याच्यानंतर मी याचं दर 15 दिवसाला मी आपलं RNPH डोस द्यायचं म्हणजे रूट न्यूट्री हा. एक वेळेस टाकायचो हा. ड्रिंचिंग करून. हा त्यानंतर परत पेस्ट आणि हेल्थ हा त्याचं ड्रिंचिंग करायचो 15 दिवसाचे अंतरावर. बरोबर. म्हणजे दर 15 दिवसाला मी याला ड्रिंचिंग केलेली. अच्छा हा. बर 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 बर. सेटिंग होऊन किती दिवस झालेले? आता याला आपण जून मध्ये आली setting. मागच्या वर्षी साईज काय होती तुमची? मागच्या वर्षी 800-900 पर्यंत गेलं पण माझं. बर. मध्ये फळं मोठाले सर आपण कॉर्नर वरती असतं. समजा आता सेटिंग आज तुम्हाला दिसते हो आणि तुम्ही जे सीताफळाच्या बागांबद्दल लोकांचे ऐकत असाल हो. तर काय एकंदर प्रतिक्रिया? आतापर्यंत मी ज्यांचे विचारलो माझे मित्र आहेत 5-7 जण आहे काही बाहेर गावचे काही यांना ते सगळ्याशी कॉन्टॅक्ट माझा. बर तर ते आमचं बोलणं जमलं होतं सेटिंग आहे का तर ते म्हणते आमची कोणाची सेटिंग नाही. तर माझी ह्यावेळेस म्हणजे आतापर्यंत माझी सगळ्यात चांगली सेटिंग ह्यावेळेस झाली. आता विचार करा
पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या भाग काय असा कोरडवाहू भाग नाहीये तुमचा भाग. बागायती दुसरी गोष्ट तुमच्याकडं जमिनी कशा आहे, झाड हलकी आहे का, नाही बारीकले जमिनी कशा आहे, बारीक टाईप मध्ये म्हणजे थोडक्यात कापूस ते जमिनी सगळ्या हा काप कॉटन सॉइल मध्ये कॉटन सॉइल मध्ये बरोबर आहे ना. हा म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल. मग ह्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता काय राहते, जादा राहते. त्याचे नायट्रोजन लेवल सुद्धा काय राहते, हाय राहते. मग अशा जमिनीमध्ये मुळात हे सीताफळ हे पीक कुठले, खडकाळ, दगडाळ, कमी पाणी, असं दुष्काळ. जंगली फळ दुष्काळात ज्याला पाहिजे म्हणजे जास्त पाणी नको, पाणी जरी पडलं तरी वाहून गेलं पाहिजे. उतारावर, डोंगराच्या उतारावर अतिशय पसंत असलेलं या झाडाला डोंगराचा उतारा फार पसंत आहे. खडकाळ, दगडाळ जमीन, मुरमाड जमीन हे त्याला पसंत असते. आणि तुम्ही तिकून लावली आहे काळ्या जमिनीमध्ये, बरोबर आहे, म्हणून त्याचं सेटिंग नव्हतं. बरोबर आहे. त्याच्या मित्रांचं सेटिंग जरी होत नाही आहे ते त्याचं हे कारण आहे. त्याचं कारण हे नाही आहे की बाबा मग की त्यांच्याकडून काहीतरी चुकतंय. मुळात हे पीक काळ्या जमिनीमध्ये नाहीच राहत, कारण त्याला काय पाहिजे, ताण बसला पाहिजे. बरोबर आहे ना. आता तुमच्याकडे ताण बसायला काही चान्स आहे का, नाही. मग याचं कारण याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे, सगळ्यात मेन प्रॉब्लेम सीताफळामध्ये सेटिंगचा असतो काळ्या जमिनीत. बरोबर आहे. आणि इकडून तिकडून झाली तर ड्रॉपिंग जास्त होतं, कळी काळी पडते आणि गळून जाते. बरोबर आहे. तुम्हाला ती समस्या किती आली? मला तर ही सेटिंगची समस्या जेव्हा तुमचं वापर लागलो मी, हां, तोपर्यंत सेटिंगची समस्या मला सेटिंग म्हणजे हा विषयच नाहीये. तुमच्या मला डोक्यातच नाही तो विषय. ते विषयच नाही मला, फक्त काही ती मिली बघतो काय बस तेवढं, ते पण नाही विषय नाही. आता मागच्या वर्षी काय काय समस्या आली? मागच्या वर्षी फक्त मिलीबग वाढलं थोडंसं, बरोबर आहे. यावेळेस मिलीबग नाही. आता त्याचं कारण कमी काय? प्रमाणे कोण सांगते इथं मागच्या वर्षी मिलीबग काय आला असेल तर या वर्षी दिसतोय का? कमी एकदम आहे, पण तो एकदम मागच्या वर्षीपेक्षा कमी. लगेच फार पाऊस तर कमी. या वर्षी जास्त आहे. हो. मागच्या वर्षी पाऊस कमी होता मिलीबग ना. आहे. इथं पुढंच यायचे दिवस सुरुवात राहते. नाही तसं तो आता बघा हीट वाढली का वाढणार तो, बरोबर आहे ना. मागच्या वर्षी पाऊसच खूप कमी होता ना, त्यामुळे मिलीबगचं प्रमाण जास्तच होतं. तसं नाही, पाऊस उलट जेवढा पाऊस जास्त पडी वळवाची तेवढा मिलीबग वाढतो. जेवढी गारवा वाढेल ना जमिनीमध्ये तेवढा मिलीबग वाढणार, हे लक्षात ठेवा. झाडाला तर झाडात जर कमजोर असत तर मिलीबगचा अटॅक जास्त राहतो. एकदम बरोबर. नाही ते तिकडे जायचंय आपल्याला. मुद्दा काय इथे, जे या वर्षी बेसल किती झाले, 2. मागच्या वर्षी किती झाला, 1. हा फरक आहे. ते जे म्हणले की कमजोर झाडावर मिलीबग जास्त येतो. मिलीबग म्हणजे काय आहे, रस शोषक किडे. मला सांगा तो स्वतःच किती नाजूक आहे. तो किती नाजूक असतो बरोबर. तुम्ही हात लावला तर घसरून जातो, बरोबर. लावायला गेलं तरी कापसासारखा असतो. मग तो जर एवढा नाजूक आहे तर त्याची सोंड किती नाजूक असेल तुम्ही कल्पना तर करा. मग एवढी नाजूक त्याची सोंड आहे आणि ती सुद्धा तुमचं जर सीताफळ खराब करीत असेल तर म्हणजे तुमचं सीताफळ किती नाजूक. बरोबर, कळलं का नाही. कमजोर आहे ते. नाही, मिलीबग तुमच्या पिकावर येतो त्याचं कारण आहे त्याला ते जे पीक आहे ते जास्त रसरशीत वाटतं. ती रसशोषक किडी आहे का नाही. रसशोषक कीड कधी येते, जेव्हा रसरशीत पीक असतं तेव्हा. किडीमध्ये तुम्ही जर झाडामध्ये जर कडकपणा आणला, त्याला आपण कसं म्हणतो गर वाढला. आता तुम्ही सीताफळ जर फोडलं तर सीताफळ जर जास्त दिवस तुम्ही जर वेळेत जर ते फोडलं नाही तर तुम काय गळतं खाली, पाणी. तुमचं मागच्या सीताफळ कसं होतं, क्वालिटी एकदम गोड आणि गर कसा होता, घर भरपूर होता. तुम्ही जर ठेवलं ते पिकलं जरी हो. तरी पाणी गळत होतं का, नाही, पाणी नाही. हे वैशिष्ट्य. तुमच्या कुठल्याही फळातून जर पाणी गळत असेल तर समजून घ्यायचं की त्याला रासायनिक खतांचा वापर काय आहे, जास्त. एवढं सोपं आहे. कारण रासायनिक खत काय करतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त करतं, रस जास्त वाढवतं. आणि वैदिक काय करतं, गर वाढवतं. आम्हाला काय पाहिजे, गर पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग तो जो गर जो आहे, गर कधी वाढेल, जर तुमचं झाडाच्या पानांनी अन्न बनवलं तर गर वाढेल. सगळ्यात मेन गोष्ट त्यांच्या फळावर चमक किती पान तुम्ही या प्रकाशामध्ये ते काय करू राहिले, ग्लेझिंग करू राहिले, शायनिंग करू राहिले. म्हणजे शायनिंग करताय याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये चमक आहे. चमक आहे म्हणजे आतून काय आहे, पोषण. तुमचं कुठलंही फळ असो जर आतून जर त्याला पोषण भरपूर असेल तर ते कधीच निस्तेज पडत नाही. त्याला वरून लष्टर येतं वरून. तर याला वरून काय आलेलं आहे, लष्टर. या लष्टरचा फायदा काय, पाणी थांबत नाही, दैवर थांबत नाही, किडींचे अंडे थांबत नाही, हा फायदा आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर मिलीबग अंडी घालीत नाही, घालती, पण तिच्या अंडे तिला चिटकतच नाही ना. मग ते बुद्धिमान राहतं, ते त्याला माहिती. तुम्ही शेवाळाच्या रस्त्यावरून चालता कधी,
तुम्हाला माहिती आहे ना आपण घसरून पडू. हां, त्याला पण माहिती आहे घसरून अंड पडलं आपलं खाली, नको टाकायला. म्हणजे ही बुद्धिमत्ता निसर्गाने त्याला दिलेली. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं, जर तुम्ही याला केमिकलचे फवारे मारले त्याच्यावरचं लष्कर काय होणार. तुम्ही जरी वैदिक जरी वापरत असले, तुम्ही जर केमिकलचा एखादा फवारा मारला, तुम्ही बैल असे, कळलं का. म्हणून आम्ही काय करतो, केमिकल मारू नका बाबा. म्हणजे या झाडाची स्वतःला बचाव करण्याची स्वतःची प्रणाली. एकंदरीत तुमचं जे आर्थिक गणित आहे मागच्या वर्षी काय होतं. आमचं 6.5 लाखापर्यंत आलं. एवढ्या याच्यामध्ये हो. खर्च किती आला. खर्च काय 1.5 लाखापर्यंत केला होता. 1.5 लाख रुपयामध्ये 6.5 लाख रुपये बरं आहे का. हा, एकरी 2-2.25 लाख रुपये मिळाले, बरोबर आहे ना. एकरी 2-2.25 लाख रुपये कशाचे होते तुमच्याकडे. गुंठे क्लिअर होते. नेट प्रॉफिट का. तुमच्या जमिनीमध्ये ताकद किती आहे याचा अंदाज हे प्लॉट पाहिल्यावर येतो, बरोबर आहे की नाही. आता लोक गोगल गाय म्हणतात. आता रस्त्याने किती गोगल गाय पाहिले आपण. चालताना टच वाजते आहे की नाही. जास्त आहेच ना. एवढं सुद्धा असून इथं काही नुकसान आहे का. नाही, नुकसान गुगल काहीच नाही. हा, तुम्ही काही गोगल गाईंचा काही उतारा करेल, काही उतारा करेल नाही. नाही. मंत्र येतो तुम्हाला. नाही. खरंच सांगा, लोकांना उपयोग होतो. येतो तुम्हाला मंत्र, पण तुम्ही सांगते नाही. गोगल गाय रस्त्याला इथं लागल तेवढ्या वावरात भाई तुमच्या झाडावर का नाही. आम्हाला एकच मंत्र आहे, वैदिक वापरा. हेच मंत्र आहे आमचं. त्या बात आहे. हे आम्हाला शिकलं पाहिजे. तो जो मंत्र आहे ना, त्यांचे वडील मला मागाशी ते सांगत होते की 92 साली त्यांनी 400 झाडांमध्ये 400-450 झाडांमध्ये त्यांनी 90 टन माल काढला. एका झाडाला किती 200 किलो, बरोबर आहे ना. किती 200 किलो. हा, मोसंबीचा. आम्ही 2 वेळेस शेणखत वापरायचो, बरोबर आहे. म्हणजे त्याची जूनला गोष्ट ही हे 92ची. बरोबर. मी किती वर्षापूर्वी 26 वर्षापूर्वी. हा, 26 त्यावेळेला वर्षापूर्वी. आमच्याकडे गाई होत्या, जवळजवळ 20-25 गाई होत्या. बरोबर. हा, म्हणजे आम्ही दुधाचं आमचं तेव्हा पाहिलं. तुमच्या किती झाडामध्ये फक्त 453 किती टन काढला होता. 90 टन. एका झाडा किती झाला तो. जवळजवळ 150-200 किलो. 150 किलोच्या जवळपास. आणि आता तर पोरांना सांगितलं ते स्वप्न वाटेल. 3 लाख त्यावेळेला 3,41,000. त्यावेळेस? हा, त्यावेळेस 92 आता 30 लाख. आणि त्यावेळेला 1000 झाडं जे आहेत हा, तर ते 50,000, 60,000, 70,000 मध्ये जात होते. आम्ही ते 3,43,000 400 झाडांचे. 41,000 विकले. मग मला सांगा, ते दिवस परत आपण आणू शकतो जर अशा प्रकारचं शेणखत असेल आणि जर हे वैदिकची शेती असेल तर होऊ शकते की नाही. मग मला सांगा, तुमच्या जमिनीमध्ये 200 किलो माल देणारे काय होते, बागा होत्या का नाही. पण ते काय म्हणायचे, त्यावेळेस आमचे वडील साऱ्या गावाचं शेणखत काय करायचे, गोळा करायचे. आमचं घरचं बी सगळं आम्ही त्याला टाकायचं. कळतं की तुम्हाला. म्हणजे त्या काळामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब आम्ही टिकवला, तर आम्ही रेकॉर्ड ब्रेक काय काढले, उत्पन्न. त्या काळामध्ये 90 टन माल. विचार करा, त्याचे पैसे त्यांनी सांगितले मला 3 लाख रुपये झाले त्या काळामध्ये. 92 साली सोनं मला वाटतं काय ते 2 का 3 हजार रुपये होतं. 4,000. बरोबर आहे की नाही. हा, तुम्हाला माहिती असेल. मला सांगा, आज डायरेक्ट किती आहे, 75,000. बरोबर आहे ना. किती पट झाले, 20 पट झाले का नाही. 75 गेला म्हणजे 20 आजच्या काळामध्ये ते 3 लाख म्हणजे 60 लाख रुपये. किती केवळ जर सोनं घेतलं असतं आज ते 60 लाखच झालं. विचार करा, एवढी ताकद आमच्या मातीत होती, ती आम्ही काय केली, नासवली. चुकीच्या शेती व्यवस्थापनामुळे ती परत आम्ही निर्माण करू शकतो. याचं उदाहरण तुम्ही आहे, पुरावा आहे ना. हो. हां, मग हा पुरावा तुमचा काय आहे, हा पुरावा वापरून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत असेल तुम्ही पाडला पाहिजे. कृषी अमृत का कमी करा तुम्ही जमिनी बागांना, कारण ते नायट्रोजन लेवल काय होते, वाढते. कारण त्याचं कामच ते. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर बी वाढतो आणि नायट्रोजन लेवल पण वाढते. पण तो जो नायट्रोजन वाढतो तो घातक नाही वाढत, तो नॅचरल वाढतो. म्हणजे तो आपण म्हणतो ना बॅक्टेरियांकडून नैसर्गिकपणे गरज आहे तेवढा वाढतो. परंतु आत्ता आपल्याकडं ऑलरेडी जमिनीची ताकद वाढली आपली. मग आता तुम्ही SSM वळू शकता. जर तुम्ही समजा 25 बॅग ते टाकताय ना, तर 15 टाकायच्या, 10 बॅगमध्ये हे SSM आणखीन वाढवायचं. मग तुमचा जे किरकोळ कारकोळ मिलीबग आहे तो बी नाही येणार. अजूनही वेळ नाही, अजून तुम्ही टाकू शकता. घेतलेलेच नाही. अरे वा. याच्या इथे कोट्यावरच
मूळ कारण काय आहे तुमचं मिलीबगचं? रस वाढवतो, झाड कमजोर होतं. आणि कमजोर कशाने होतं? नायट्रोजन लेवल हाय होते. दुसरं एक गोष्ट काय त्याच्यामध्ये की तुमच्याकडे फळमाशीचा त्रास होतो किंवा कधी कधी नेमॅटोडचा त्रास. नेमॅटोडचा त्रास का होतो? साधी सिंपल गोष्ट आहे. नेमॅटोड हा परजीवी आहे. तो काय करतो? मातीचं आणि झाडाचं कनेक्शन कट करतो, मध्ये गाठ तयार करतो. बरोबर की नाही? रस्त्यामध्ये एखाद्याने समजा आज इथंच बघा ना, आपण रस्त्याने येताना रस्त्याने सगळ्या फांद्या बिंद्या सगळ्या मध्ये घुसले, आपल्याला आपल्या गाड्या असून आणता नाही आली इथं, आहे की नाही? मोटरसायकल आलो, बरोबर आहे. जर रस्त्यात एखाद्याने जर दगड टाकून दिले तर साईडनी मोटरसायकल जाऊ शकते, पण मोठी गाडी येऊ शकत नाही. नेमॅटोडमध्ये हा रस्ता बंद करता येईल. रस्ता बंद का केला? कारण तुमच्या जमिनीतून जे वर चाललं ते त्या झाडाला पसंत नाही. नेमॅटोड कोणाला होतो? झाडाला, मुलीला होतो ना. ते झाडाच्या परवानगीशिवाय होत असेल का? हॅलो, बरोबर आहे की नाही? तसं झाड जे आहे ते स्वतः नेमॅटोड करून घेतं. झाड स्वतः मिलीबगला परवानगी देतं. लक्षात घ्या, जो माणूस जीवनाला कटाळलेला राहतो ना ते लगेच आजारी पडतं. बघा तुम्ही जर लक्षात ठेवलं, नेमॅटोड त्या झाडाला का होतो? कारण झाडच म्हणतं ते केमिकलचं खाद्य मला नको. मग ते रस्ता काय करून टाकतं? बंद. आणि पेरूच्या झाडाला का बरं जास्त नेमॅटोड होतो? त्याचं कारण आहे ते जास्त प्रकृतीच्या जवळ आहे. जेवढे पिकं प्रकृतीच्या जास्त जवळ आहे ते केमिकल उचलायला नको म्हणतात. थोडं अति झालं का ते काय होतं? त्यांचं pH बिघडतो. मग ते काय करतात? ह्या परजीवींना आमंत्रण देतात. नेमॅटोड प्रत्येक जमिनीमध्ये असतो. नेमॅटोड नसलेली जमीन कुठंच नाही. परंतु ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण मिळतं तेव्हा तो सक्रिय होतो. तुमच्या जमिनीत नेमॅटोड सक्रिय होतो म्हणजे तो बाहेरून कुठून येत नाही, तो तिथं आहेच सगळीकडे. त्याला अनुकूल काय भेटलं? वातावरण. अनुकूल वातावरण कोण देतं? आपण देतो. असेल किंवा तुमचा जर परिसरच तसा असेल तर मग मिळू शकतो. समजा तुमचं पीक त्या पिकासाठी ती माती योग्य नाही आहे, तुम्ही तिला समजा तुमच्याकडे भात लावली, तुम्ही भात लावली तुम्ही, तर काय होईल? नाही तकलीफ होईल ना, येईल, पण तुम्हाला काय होईल? भरपूर तकलीफ. उतारा मिळणार नाही. हा, उतारा मिळणार नाही. ते तुम्हाला लवकर सुकून जाईल, त्याला रोग येतील, फळशी येईल, म्हणजे निकस येईल. मग तोच मुद्दा आहे. जे पिकं आम्ही इकडे आणले, टेक्नॉलॉजी आणली आम्ही, पण त्या टेक्नॉलॉजीसाठी त्याला असलेलं वातावरण, आवश्यक असलेलं पोषण त्याची माहिती आहे का आम्हाला? नाही. म्हणून सीताफळ असेल, पेरू असेल, हे पिकं शक्यतो रासायनिकला काय करतात? विरोध करतात. सलावर का बरं झाड तुमचं? कारण जेव्हा ते कमी पाण्याचं पीक आहे की नाही, जेव्हा उन्हाळा येतो त्या काळामध्ये त्या पाण्यामध्ये जे केमिकल असतं ते केमिकल काय करतं? त्याच्या नसांना जाळतं. झाडामध्ये जे पोचलेलं आहे ना ते केमिकल त्या नसांना काय करतं? जाळतं. बघा तुम्ही कधी पण सल हा वरून सुरू होतो, खालून कधी सुरू होतो का? म्हणजे शेंड्याकून काय ती साल वाळत जाते, बरोबर आहे की नाही? एक साईड वाळते. म्हणजे ते झाड शेंड्याकडं ते जे काही पाण्याचं बाहेर बाष्पीभवन होतं त्याच्यातून ते खतं बाहेर सोडायचा प्रयत्न करतं, पण खत थोडी उडून जाणार आहे. म्हणजे तिला येऊन साचतात सगळे. आणि मग तिथं काय होतं? तिथपर्यंत पाईपलाईन आहे ना त्याची, तर त्यांनी नेऊन सोडलं, तिथून बाहेर जात नाही ते. म्हणून टॉक्सिसिटी, विषद्रव्य तुम्ही जेवढे वापरणार तेवढं तुम्हाला शेती करताना काय होणार? त्रास. बाकी दुसरं काहीच नाही. शेती एकदम सोपी आहे. एखाद्या गावामध्ये जर एखाद्या वैदिकचा शेतकरी सक्सेस झाला तर ह्यांच्यामुळं काय होणार? त्यांचे 10-20 शेतकरी इकडे वळणार. ते वळायच्या आधी यांनाच पंचर, यांनाच बाद करून टाकायचं. काय का बरं तुम्ही यावर्षी नाही वापरलं? नाही ठीक आहे, पण मग त्याचा खर्च लई आहे. काहीतरी कारण तर सांगायचं ना. ते उत्पन्न नाही. 10 जण भेटले सर, अरे ते इंजिनियर कुठं नाही लागतो म्हणे, आपलं रासायनिक मारून पाहिजे म्हणे, काय होतं? म्हणलं मी रासायनिक मारणारच नाही, मला पहिल्यापासून हाऊस म्हणलं सेंद्रिय आणि जैविक वापरायचं. ते जैविक नंतर मी सेंद्रियच वापरलो डायरेक्ट. बरोबर आहे. वैदिक मध्ये सेंद्रिय नंतर वैदिक सुरू झाले. तुम्ही ज्या वेळेस ते लोक तुमच्याकडे येतात, काही लोक तर असे करता का तुमचा सगळा खर्च आम्ही करतो. त्यांना माहिती आहे एवढा 1 शेतकऱ्याचा खर्च जर केला तर अख्खा गाव आपला सुरक्षित होऊन जाईल. कळलं तुम्हाला? म्हणजे या पंचकृषीमध्ये तुमच्या तालुक्यामध्ये हा एक माणूस बदनाम करून टाकला, त्याचा तोंड बंद करून टाकला, त्याची मान खाली केली का दुसरा मान वर करायला कोणीच नाही. हे राजकारण आहे, बिझनेसमध्ये फार चालतंय. कळलं का तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जो एसीटी वैदिक वापरणार आहे त्याला भ्रष्ट केलं जातं. आणि तो भ्रष्ट, हल्ली माणसं भ्रष्ट लवकर होते. श्रेष्ठ फार कमी होतात पण भ्रष्ट फार लवकर होतात.
म्हणून याच्यामध्ये तुम्ही फार सावध राहावं लागेल तुम्हाला. मी तुमचं प्रत्येकाला स्पष्टीकरण करायला येईल का तुमच्याकडे? तुम्हाला शोधावं लागेल सत्य काय आहे. बरोबर आहे. हा माणूस मागच्या वर्षी असे खूप शेतकरी आहे जे 1 वर्ष वापरतात, जबरदस्त रिझल्ट मिळतो, परत दुसऱ्या वर्षी फेल जातात, तिसऱ्या वर्षी फेल जातात, चौथ्या वर्षी परत आमच्याकडे येतात. पण ज्यावेळेस आमच्याकडे येतं तिसऱ्या चौथ्या वर्षी तेव्हा गुपचूप येतात, गाजावाजा करत नाही. कारण मग अशी काय काका म्हणले ना, काय कापलेलं असतं आलं लक्षामध्ये. म्हणून संभ्रम निर्माण करणार तुम्हाला फार भेटणार, तुमचा गोंधळ करणार. हां अरे झालंय खरं, पण तिच्या कुठे साईज होत असती का? 0-0 सोड. कळलं का तुम्हाला? माल तयार झाला आणि काहीच होईल नाही, काही करेल बी नाही, आणि आता थंडी पडली आहे बुवा, समजा हे आता मार्केट जवळ आलं, यांना महिना 15 दिवस जवळ शिल्लक आहे, 15 दिवस तर येणार. अरे ते बुरशीनाशक मारून घे, बुरशीनाशक मारून घे. जर नाही मारला तुझ्या हातातला माल जाईल, ते कंपनीला थोडी जाणार आहे तुला पैसे द्यायला. मारून घे, नाही म्हणून मार. मग हा नाही म्हणून मारितो आणि नाहीच होऊन जातो. असे खूप लोक आहे जे शेवटी नुकसान करतात. बरोबर. ते तुमचं आपलं वापरायचे पहिले मला एक जण म्हणे बाप वापरा म्हणे, मला आता सांगतो तुम्हाला मी, ती साईज इतकी फास्ट वाढते तिची गोणी. हा, तर त्यानंतर जे आहे ना ते फळ इतकं खराब होतं, ते तिची चवच बिघडत तुमची. काय लाभचं आहे ना, पचकी तुम्हाला होती. सांगतो, पोरगावला एक माणूस आहे समजा, हा. आणि ते पाडोळीला त्याचा बगीचा आहे, 600 झाड आहे. त्यानं एक नाही, त्यानं 2-4 वापरले त्या, आणि ते बी इतक्या सटक्यात, एक म्हणजे 15-15 दिवसातच मागून सण त्याचा बगीचा आहे ना पूर्ण खराब होऊन. पूर्ण खराब नाही. तुम्हाला सांगतो मिली बघ, आणि हे इतकं बी आलं त्याच्यावरून डायरेक्ट 55 रुपये किलो माल गेला. आता लोक कोणाच गेलेला आहे 55 रुपये किलो माल, डाळिंबाचा विषय बरं का. एवढा रेट असताना 55 रुपयांनी गेला. 55 रुपयानं पूर्ण 4 गाड्या भरून सनी, ते बी 2-4 दिवसातच नेले त्यानं. जो लवकर उदयास येतो तो लवकर मावळतो. मला सांगा, सरळ सरळ गणित. तुम्ही फळ हे ना, मोठं, त्याला तर नाही, या अद्रक केलं आणि त्याला सुद्धा वापरलेलं आहे ते. साधी सिंपल गोष्ट आहे. संजीवक तुम्ही शब्द ऐकला असेल, हा राईट. ऐकला असेल. हो, ऐकलं. संजीवक किंवा संप्रेरक. मला सांगा, मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं की दारू पिल्यानंतर माणसाला काय ती मस्ती, नाश्ता येते. मस्ती त्याला मस्ती म्हणू आपण. हा, परंतु ती मस्ती किती तासासाठी राहते? 1 तासासाठी. तेवढ्या तासात तुम्ही तेवढं काम उरका, नाही तर मग तो विषय त्याची जर उतरली का तो तुमच्या काही कामाचं नाही. तुमच्या फळाला ज्या वेळेस एखादा जण घाई फुगवण्याचा प्रयत्न करतो, तो 2च कारणाने फुगवणार. एक तर पाणी भरून, नाही तर हवा भरून. फुगा किती वेळ लागतो? हवा भरेपर्यंत अर्धा 1 सेकंद, 2 सेकंद, 30 सेकंद, बरोबर आहे की नाही? जेवढं तुमचं फास्ट फळ मोठं होणार तेवढी त्याला काय राहणार? धोका राहणार. तुमचं फळ हे नॅचरलीच मोठं होत गेलं पाहिजे. त्याला 7-8 दिवस लागलीच पाहिजे, 15 दिवस लागलीच पाहिजे. आणि ते होत असताना तुमच्या पानाच्या माध्यमातून मोठं झालं पाहिजे, पानाच्या किंवा खोडाच्या ताकदीतून. ते असं कुठल्या बाहेरच्या औषधाने मोठं नाही झालं पाहिजे. आलं लक्षामध्ये? त्यामुळे ह्या गोष्टींपासून सावध राहा. आज आत्ता ताबडतोब इथून सावध राहा. आज आता ताबडतोब हा कार्यक्रम टीव्हीवर चांगला वाटतो, शेतात नाही. कळलं का? नाही तर मग तुमचा पण ताबडतोब कार्यक्रम होईल. तुम्ही पण आज आता ताबडतोब बागेतून बाहेर घरी. आलं लक्षामध्ये? म्हणून एक लक्षात ठेवायचं, बाग त्यांनीच लावावी ज्याच्याकडं संयम आहे, ज्याच्याकडं वाट पाहायची तयारी आहे. नाही तर त्यांनी बागेच्या नादास लागू नये. तुम्हाला जर खरोखर श्रीमंत व्हायचं आहे ना, तर तुम्ही द्यायला शिका पहिलं, आणि वाट बघायची. द्या आणि काय करा? वाट पहा. तुमच्याकडे वाट पाहायची तयारी पाहिजे जर तुम्हाला बागांमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर. बरोबर आहे साहेब? म्हणजे एकंदरीत तुमचं जो गणित आहे आत्ताचं, ह्या वर्षीचं किती माल निघेल असं वाटते? आता हे 18 ते 19 टनापर्यंत निघाला. मागच्या वर्षी किती निघाला? 15 ते 16. म्हणजे यावर्षी वाढलाय माल? हो, माल वाढला. बरं, यावर्षी रेट बी चांगले राहणार आहे? हो, रेट चांगली. कारण यावर्षी सेटिंगच नाहीये. नाही ना, सुरुवातीला ते 1.5 महिना पाऊस चालू होता असं म्हणते लोक. ते 1.5 महिना पाऊस होता सर, त्याच्यामध्ये सेटिंगच नाही झाली कोणाची. बरोबर आहे ना? आपल्याला काही फक्त यांची तुम्ही छत्री दिली तू कोण? छत्री याला बोललो तो, म्हणलं तुम्ही पहा, म्हणलं आपल्या याचे सेटिंग पहा, हे म्हणे आपल्या सेटिंग झालेलीच आहे म्हणे, इतका पाऊस असून. म्हणजे बिंदास. हा,
म्हणजे मी याला माझा सगळं- विश्वास. मी याला आमचे म्हणजे आमचं group पेरू आहे आमचा. असून सुद्धा म्हणजे पाऊस सुरू राहिला ना हा. जे मिरग बहार म्हणतो हा, हा, आपण मृग त्याला. बहार. आम्ही आंब्या बहार धरतो हम्म. हे मिरग बहार म्हणजे आमचा सुद्धा म्हणजे माल फुटला नाही पेरूचा आणि यांच्या सीताफळाने माल धरला. बघा ऐका आता पेरू त्याच्यापेक्षा रांगडा राहतो सीताफळ नाजूक राहतो त्याच्यापेक्षा त्या मानाने हा. हे तुम्हाला थोडं आश्चर्यच वाटलं ना. म्हणजेच काय झालं, पावसाने नायट्रोजन लेवल काय केली, वाढवली, तुमचा ताण तुटून गेला आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली. तुमची ज्या ताकदीने फळ बनायला पाहिजे होतं, त्या ताकदीने काय बनवलं, पान बनवलं आणि शेंडे बनवलं. हा, शेंडे बनवले. बरोबर आहे, एवढं सोपं आहे. यांचे वडील मला म्हटले, मी खास सीताफळीच्या बागेसाठी मिल्क चार्जर तुमचं चालू केलंय म्हणे गायांना. ते शेणखत पाहिलं ना तुम्ही, गोवामृत, त्याला गोवामृत आम्ही का म्हणतो कळलं का तुम्हाला आता? कारण ते अमृतासारखंच आहे ना. तुम्ही जा बरं तुमच्या उकरड्यावर असं मला दाखवा. तुम्ही गेले पाहिजे पहिले आधी त्यासाठी. खरे खोटे गोमाताला शासनाने सुद्धा दर्जा दिला ना. दिला का नाही? दिला ना. उकरत वल्लच नाही ना. आता आपल्या घरचं बी शेण खाते पण उकरत वल्लच नाही का बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे हे आम्ही शिकलं पाहिजे. आणि ही काही जादू नाहीये ऐकलेलं आणि पाहिलेलं तेव्हा मला काय भानामती येते ना, असा मंत्र मारला आणि मग मी तिला उकड्यावर तुम्हाला घेऊन गेलो, असं काही नाही ना. नाही तुम्ही आताही गेले तर तेच भेटेल. बरोबर आहे ना. सर्वांनी हे करा, मिल्क चार्जर वापरा, गोअमृत तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कुठलंही पीक असू द्या, त्या पिकाला तुम्ही थोडं द्या, थोडी द्यायची इच्छा ठेवा. तुम्हाला ते 2 रुपये जर खर्च केले ना, ते तुम्हाला त्याचे 2 रुपयाच्या बदल्यामध्ये 5 रुपये देईल. गॅरंटेड 2 रुपये द्यायची तयारी ठेवा. कशा करता? अमृतासाठी, विषयासाठी नाही. तुम्ही विषयासाठी तर देताच आहे भरपूर. हां, तुम्हाला कोणी विचारतं का, ऐ केमिकलचा फवारा मारायचा आहे, मारतो का? मारतो का? हां, कोणी म्हटलं का डोस टाकायचा आहे, देतो का? नाही, हा 120च्या स्पीडने घेऊन येतो. खरं आहे की नाही? बरोबर. असं आहे. तुम्ही तुमच्या कष्टात रत राहिले पाहिजे. तुम्ही फुकटची अपेक्षा केली ना तर नाही मिळत. तुम्ही अपेक्षा सोडून द्या, मिळतं. बघा बरं का मी काय बोललो ते. तुम्ही झाडाकडून काहीच अपेक्षा करू नका, त्याला द्यायची अपेक्षा करा. तुम्हाला झाड खूप देणार आहे, हे मंत्र लिहून ठेवा तुम्ही कुठेतरी माझा. आणि तुम्ही जर झाडाकडून अपेक्षा करून जर दिलं तर तुम्हाला हिशोबातच मिळणार तुमच्या लायकीप्रमाणे. पण तुम्ही बेहिशोबी जर झाडाला द्यायला लागली, बेहिशोबी कधी देतो माणूस, हिशोब न करता. झाडाचं दिसते, अरे याला एवढं माल लागला आणि द्यायला पाहिजे. ही शेती ज्या दिवशी तुम्ही करायला शिकाल त्या दिवसापासून तुमची शेती बदलल, तुमची परिस्थिती बदलल, तुमची मानसिकता बदलल, तुमचं जीवना कपायचा दृष्टिकोन बदलल. आणि जो देतो ना तो देव राहतो, लक्षात ठेवा. आणि देव कधीच भिकारी नसतो. देतो तो देव, राखून ठेवतो तो राक्षस राहतो, लक्षात ठेवा. बस एवढंच मला सांगायचं आहे. तुम्ही या पिकाचे मित्र व्हा. यावर्षी किती अंदाज आहे? आता अंदाज तर नाही तसं रेटवर माल व्यवस्थित निघणार आहे व्हरायटी कोणती आहे? आपण गोल्डन अच्छा, NMK. NMK. बरोबर आहे. म्हणजे मी तर म्हणतो NMK सुद्धा विचार करीत असं यांच्याकडे सेटिंग कशी काय झाली, तेवढ्या पावसात तेवढ्या काळामध्ये सेटिंग झाली कशी काय, बरोबर आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्यचकित करण्याची काहीच गोष्ट नाही. माझं नाव प्रवीण प्रल्हाद पवार. मोबाईल नंबर आहे 95 27 16 07 27. अच्छा. मी सोमनाथ सर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि विदर्भातील बुलढाणा या 3 जिल्ह्याचं काम बघतो. माझा मोबाईल नंबर आहे 86 69 200 225. ते पण जैविकच वापरले, दुसरे पण घेतलेले ते जैविकच घेतलेले. पण तुम्हाला एक माहिती आहे का, हे जैविक नाही आहे. प्रोडक्ट हे जैविक नाही आहे, आपलं वैदिक आहे. अहो मला सांगा, तुम्ही धरचा मा करून राहिले. धरा आणि मारा किती मोठा फरक आहे. हा का हो? धच्या मामुळे जीव गमावा लागला पेशवे साहेबांना, कसं काय करता तुम्ही? खरे की नाही? हा, म्हणजे मला सांगा, तुम्ही जैविक वापरलं, परंतु जैविक काय असतं, कशाला जैविक म्हणायचं, जैविक खरं शेती होती का, आणि ही जैविकची याला गरज आहे का, हे तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहिले पाहिजे. आमचं हे म्हणणं नाही आहे का वैदिक सोडून तुम्ही काहीच वापरू नका किंवा वैदिकच वापरा, हे बी आमचं म्हणणं नाही आहे. पण तुम्ही काय वापरलं पाहिजे, का वापरलं पाहिजे हे तुम्हाला निश्चित कळलं पाहिजे. वाय तुमच्या मुलांनी जर तुम्हाला विचारलं की पप्पा तुम्ही आता पण शेती केली, मला शेती शिकवा, तर तुमच्याकडे शिकवण्यासारखं काहीतरी असलं तुम्ही म्हणायचे हे शेती सोडून दे, ते काय वय शिकवे, माझं गेलं आयुष्य याच्यामध्ये तू नको घालू, याच्यामध्ये बरबाद नको.
काही परवडत नाही आता आपल्याला. असं डायलॉग मारतो की नाही आपण? हां असं आहे. मग ती तिकडे जातं शिपायची नोकरी पाहत. दुसरी काय शिल्लक आहे? शिपायाला पण MA वाले अर्ज करते, अरे इंजिनियर झालेले अर्ज करते, शिपाई तरी करा. एवढे वाईट दिवस आले शेतकऱ्याला, वाईट वाटतं मला. मग आता सुरुवात कशी करायची तुमच्या? जैविक वापरताय ना तुम्ही? नाही, मी जैविक वापरतो, शेणखत वापरतो. एक वापरते, पण काहीच म्हणणं आहे जैविक म्हणजे तुमच्यावाला नाही ते. जैविकनच फक्त शेती होत नाही तुम्ही तसं नाही, म्हणता. आपली आता टेक्नॉलॉजी तुमचं नाही, आपली नाही, टेक्नॉलॉजी जैविक नाहीच आहे. आम्ही आज 20 किलोमीटरवरून आलो. कशासाठी आलो? तुमचा चेहरा बघासाठी. अरे बरोबर आहे का? म्हणजे माझा विचार कोणाला आवडतोय बा. असं एक विषय. व्हिडिओ वगैरे पाहतात ना लोक. पण विषय त्याच्यात काय आहे, आपण नुसता चेहराच पाहून भागन का? नाही, बरोबर, त्याच्यापासून ते विचार घेतले. काहीतरी विचार. आता 4 शब्द आहे तुम्हाला सांगतो, 2 शब्द आम्हाला येत होते याच्यातून बरोबर, आणि 2 शब्द तुमचे कोण मिळाले, काही पवार सर कोण मिळाले, म्हणजे त्याच्यामुळे आमचा अजून परिपूर्ण होत होते. हा बरोबर दिसतं, रस्ता परिपूर्ण होतो. तुम्हाला एक सांगतो मी, यावर्षी हा एक डाळिंबाचं झाड म्हणजे आपण तोडा म्हणून लावलेलं होतं. हा म्हणजे मेलेली जागेवर तुम्ही रोप लावलं होतं. नाही मेलेलं नाही, चांगलं एक कडालाच लावलेलं होतं समजा आपण. हा मग तोडा कवर म्हणतात त्याला? थोडाच म्हणजे मागचा होता आणि ते उशिराचा. अच्छा, उशिरा लावलं म्हणून तोडा म्हणतात. हा. बरं, ठीक आहे. तर मग त्याला काय करतो, आमच्या गावड्या राहायचे तिथं, बर दूध काढत होती बादली सळी का, ते पाणी टाकीत होतं. बरोबर पाणी टाकता आणि थोडं दूध बी टाकलं त्याला. बरोबर. तर दुधाचा परिणाम तुम्हाला सांगतो, असं फळदार तोडल्या नाही ना, तुटत नव्हतं त्याच्यावर. तुम्हाला आता कोणाला बी अनुभव बरोबर नसेल, आहे ना. पण आम्ही अनुभव घेऊन पाहिला ना. अजून पवार साहेबाला विचारत, अजून आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं नाही का बाबा आपलं हे अनुभव आहे. फक्त एक शेतकऱ्याला सांगितले आपण का हे असा अनुभव आहे आपल्याला. तुम्हाला एक माहिती आहे का, आपण ज्यावेळेस इन्स्टंट चार्जर फवारतो ना, त्याच्यामध्ये मिल्क चार्जरच्या गाईचं दूध घेतो. हे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहितीच नाही. उलट दूध आपण वापरायला सांगतो. तुमच्या शेतीमध्ये वैदिक काय आहे? वैदिक म्हणजे तुमचं माझं जे अन्न आहे तेच झाडाला देणं. वैदिक म्हणजे दुसरं काहीच नाहीये. हो, पण फक्त ते देताना त्याचं ते रेशो, त्याचं प्रमाण, समजा तुम्ही काही मात्रा कमी जास्त केल्या, त्याचा काय होतो, चुकीचा वापर पण होतो झाडावर. म्हणून त्याच्या मात्रा ठरलेल्या आहे. जसं सिमेंट कालवताना वाळू, सिमेंट आणि सगळ्यांचं काय राहतं, एक प्रमाण आणि टायमिंग पण राहतं. म्हणजे हे ह्या गोष्टींसाठी तज्ज्ञ लागतो. तुम्ही त्याच्यामध्ये वापरत असताना ज्यावेळेस तुम्हाला एखादा नुसका सापडला, परंतु हा नुसका तुमचा परमनंट पाहिजे, सगळ्यांच्या ठिकाणी त्यांनी काम केलं पाहिजे, म्हणून आपण त्यासाठी मार्गदर्शन घेतो की सार्वत्रिक नियम आणि व्यक्तिगत नियम याच्यामध्ये काय असतो, फरक असतो. आता यांचा जो मुद्दा आहे की जैविक जो विषय आहे, जैविक शेतीला आम्ही विरोध का करतो, कारण जीवाणू हे काय आचारी आहे. आचारी महत्वाचे का किराणा महत्वाचा आहे? किराणा बी लागतो ना, आचार्य नाही, आचार्यांचा नंबर आधी का किराण्याचा आधी? म्हणजे कोंबडी आधी का अंडा? काय करीन? एकदम बरोबर बोलले तुम्ही. का जर तुमचा का किराणाच नाही तर आचार्याला बसून तुमच्या घरचं राशन खाऊ घालता का? तसं तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जर राशन आणलं, तुमच्या घरी कार्यक्रम आहे असं कळलं, तर आचार्य येणारच तुम्हाला स्वतःहून विचारले येतील, भाऊ तुमचा कार्यक्रम आहे, आमचा नंबर घ्या. खरे खोटे? उलट त्या दुकानदाराकच नंबर राहते. तो म्हणते तुम्ही एवढा बाजार घेऊन चालले, काय घेऊन चालले, काय कार्यक्रम आहे, हा या आचाराचा नंबर घेऊन जा. खरे खोटे? थोडक्यात अशी तिथे जमतील भूते, जीवाणू हे भूते ते आपोआप येतात. आपल्याकडनं ही मिस्टेक होते का, आपल्याला अर्धी कॉन्सेप्ट कळते, अर्धी कळतच नाही. जीवाणू जे आहे ते आम्ही जमिनीत का टाकतो बरं? त्याचं कारण आहे जमिनीतले मेलेत म्हणून. जमिनीतले का मेले? बरोबर आहे. मग तुम्ही टाकल्यावर परत मरणारच आहे. मुद्दा क्लिअर. मग जीवाणू जमिनीत मरू नये म्हणून काय, त्यांना अन्नद्रव्य. मग आपलं सॉइल चार्जर काय आहे, जीवाणूंचा आहार. त्याच्यावर लिहिलंय ना, तुम्ही सॉइल चार्जर टाका आणि बघा जमीन नरम होती का नाही, भुसभुशीत होती का? जीवाणूंना काय भेटतं, अन्नद्रव्य. सिंपल आहे. म्हणजे तुम्ही त्यांना त्यांचं अन्न द्या, ते त्यांचं काम करतील. हा मुद्दा आहे. तुम्हाला आता जर सुरुवात करायची आहे तर जैविक शेतीचा सगळ्यात मोठा तोटा काय माहिती का, नायट्रोजन लेवल हाय होऊन जाते आणि तुम्हाला सकिंग पेस्टचा प्रचंड त्रास होतो. मिलीबग असेल, पांढरी माशी असेल, तुमचे बाकी सगळे म्हणजे ज्या रस शोषक किडी आहे त्यांचा खूप त्रास होतो जैविकमुळे. दुसरी एक गोष्ट, तुमचं फळ लुसलुशीत होतं, म्हणजे एकदम असं मुळमुळीत होतं, असं कडक होत नाही. तिसरी गोष्ट, फळमाशींचा त्रास होतो. जमिनीमधले जे परजीवी नेमॅटोड सारखे ते वाढतात. म्हणून याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं नाही रासायनिकमुळेच जमीन नासती, जैविकमुळे पण जमीन नासती. लक्षात ठेवा.
निकस त्याचं अन्नद्रव्य संपल्यावर मग काम काय स्पर्धा होती ना. तुमचं स्वयंपाक 20 लोकांचा आहे, आचारी 200. तुम्ही उपाशीत ना, पाहून आणि सोडा तुम्ही सुद्धा उपाशी. म्हणजे स्पर्धा होती. जे जीवाणू आमच्या झाडाला मदत करणार होते तेच जीवाणू झाडाच्या विरोधामध्ये काम करतात. हां बरोबर नाही. जर मला सांगा जमिनीवर भांडण झालं तर जो भाऊ भावाच्या पाठीमागे उभा राहतो तोच भावाच्या विरोधात उभा राहतो. खरं आहे की नाही? जीवाणूचं पण तसंच आहे. जर त्यांना खायला पुरेसं नाही भेटलं ते तुमच्या विरोधात उभे राहणार. जैविक शेती करणं हे फार लांबच्या काळासाठी धोकादायक आहे. फळबागा तर करूच नाही त्याच्यावर. एक वेळेस भाजीपाला ठीक आहे, कायमस्वरूपी नाही चालत त्याच्यावर. कायमस्वरूपी चालत कसं काय? अन्नद्रव्य खायला मीडिया हो पाहिजे. आपोआप येतंय. हा डायलॉग ज्यांनी काढला ना त्यांचे वाटोळे झाले, लक्षात ठेवा. जीवाणू काय आपोआप खरं की नाही? ड्रम मध्ये स्लॅऱ्या करायच्या आणि सोडायचे. हा बरोबर आहे की नाही? 5 किलो गुळ आणला आणि 2 किलो पीठ आणलं आणि भाऊचं शेण घेतलं, झालं चालू कार्यक्रम. हा बरोबर आहे की नाही? फुकट या जगामध्ये काहीच होत नाही. मृत्यू सुद्धा फुकट येत नाही. आलं लक्षामध्ये? तर सर्वांनी एक काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही जर आता शेती वळायचे तुम्हाला तर तुम्ही तात्काळ ते सगळं बंद करून टाका आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कसा वाढेल ह्याच्यासाठी तुम्ही त्याप्रमाणे खताचं व्यवस्थापन करा. तुम्हाला संपूर्ण रिझल्ट चांगले मिळतील. निमेटोडसाठी तुम्ही नेमॅटोडसाठी काहीच करू नका, झाडासाठी करा काय करायचं ते. म्हणजे काय म्हणतो, रातभर गीता झाली आणि रातचा गोंधळ. म्हणजे अशी परिस्थिती माझ्या नका यायला. नाही, त्यांना जो आजार आहे त्या आजाराबद्दलच त्यांनी पर्टिक्युलर विचारलं. आजारावर कामच नाही करणे. आता तुम्ही ते झाडावर हा करा. तुमचा आजार नाही. तुमचा आजार आहे की तुमच्या मातीमध्ये विषारीपणा वाढला. कळलं? तो कमी करा. तो कमी कसा करता येईल? झाडाला खाद्य द्या. कोणाला खाद्य द्या? तुमचं 10वीचं पोरग आहे ना त्याला खाऊ पिऊ घाला आणि जरा धष्टपुष्ट करा. 5वीचे पोरं घाबरतील त्याला. ते खाद्य सर सांगतील. हे सांगतील सगळा बेसल डोस वगैरे कसा बनवायचा. याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ पण आहेत, तुम्ही त्या व्हिडिओ बजावून पण पाहू शकता. शिलाजी ट्रीटमेंट. शिलाजी ट्रीटमेंटमध्ये 2 ट्रीटमेंट आहे. LSQ म्हणजे लिफ चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर. जर बेसल डोस दिलेला असेल तुम्ही डायरेक्ट LSQची ट्रीटमेंट देऊ शकता. शिलाजीतची तुम्ही बेसल डोस दिलेला नसेल तुम्हाला चान्स आहे RNPHची पण काय करू शकता, शिलाजी ट्रीटमेंट करू शकता. तुम्हाला ह्याचाही कटाळा येतोय, SSM वापरा. दाणेदारे द्या आणि झाडाच्या मुळाला टाकून द्या. वरून सॉईल चार्जर एनर्जी बस्टरने ड्रिंचिंग करा. संपलं काम. एवढं सोपं आहे. असे 3 ट्रीटमेंट सांगितले तुम्हाला मी. RNPH K बेसल डोस. दुसरं शिलाजीत टॉप म्हणजे वरची LSQ आणि बेस म्हणजे काय RNPH. टाकायचे खालीच पण झाडासाठी LSQ, मातीसाठी RNPH. त्याच्यानंतर SSM आणि ह्युमस गोल्ड. अशा 3 प्रकारच्या आपल्या ट्रीटमेंट आहेत. त्या जर केल्या तुमची शेती सुजलाम सुफलाम होणार. त्याच्यापैकी यांनी सध्या किती केली? फक्त 1च केली आणि अर्धी केलेली. म्हणजे शिलाजीतची अर्धी ट्रीटमेंट तिला आम्ही सॉईल चार्जर वापरतो. त्यांनी इथं पाणी वापरलेलं भिजवायला. बरोबर आहे? तुम्ही सॉईल चार्जर वापरा, बस विषयच नाही. चमक म्हणजे अशी खतरनाक साईज वेज एकदम. तुम्ही करून बघा. आता LSQ जर केली ना याला साईज, हां मागचं रेकॉर्ड तोडून टाकेल. तुमच्या माती खूप चांगली, फार रिझल्ट चांगली मिळते. करा. ओके. आणि जर कधी किरकोळ कारकोळ काही प्रॉब्लेम वाटले तर आपल्याकडे लिक्विड स्प्रेसाठी आहे. थोडंसं बुरशी आली त्याच्यासाठी आहे. थोडंसं वाटलं तुम्हाला काही नॉर्मल काही कीड वाटली बुरशीनाशकसाठी कोणतं आहे? बुरशीनाशक म्हणून नाही आहे, पण बुरशा येऊ नये म्हणून आहे. जरी आली असेल त्याला थांबवायला पण आहे. हां मग तुम्ही ते वापरा. सगळं त्या पावडरी सगळे आहे, लिक्विड आहे. तुम्ही त्या वेळेस ते वापरू शकता. हेल्थ फायटर आहे, प्लांट फायटर आहे. बरोबर, त्यांचा वापर करा. असं आहे. पण त्याची फारशी गरज पडत नाही. आता यांनी इन्स्टंट चार्जर म्हणून आपलं प्रोडक्ट आहे ते जर वापरलं आता आज मारलं शायनिंग जे आहे ती शायनिंग दिसते ना ती इन्स्टंट चार्जर म्हणून होते. जे पांढरेपणा जो येतो ना दुधाळपणा तो इन्स्टंट चार्जरमुळे येतो. 2 स्प्रे झाले. हां खतरनाक आहे. रोग येऊन देणार नाही अजिबात. ही ताकद त्याची. म्हणजे तुम्हाला असं मधून काहीतरी पण आहे आता खाली असं काही नाही का नुसतं बेसल डोसवर राहायचं. पण 2-3 वर्षानंतर तुम्ही बेसल डोसवर राहा, नंतर काही करायची गरज नाही. एकदम चला शेती करूया आनंदाने. शेती आनंदाची गोष्ट आहे, टेन्शनची गोष्ट नाही आहे. बरोबर आहे? ठीक आहे. शेतकऱ्यांका जर पाहिलं ना, शेतकरी असा रिलॅक्स असला पाहिजे, फ्रेश असला पाहिजे. शेतकरी असा वैतागलेला, टेन्शनमध्ये पुढं अंधार असलेला, काय करू कसं होईल ते म्हणते खरं, पण खरंच होईल का?
यांचं तर दिसतंय माझं होईल का, या सगळ्या गणगणीतून बाहेर या. म्हणजे किती क्षेत्र आहे, 200 पोले, क्षेत्र किती आहे? 15 गुंठे, 15 गुंठे. त्याला बेसल किती टाकलं तुम्ही? 1.5 किलो आणि 1.5 किलो आणि RNPH किती टाकलं? त्याचं तेवढ्या 1800 18 टाकलं. किती वेळा झाला डोसा? हा पहिला झाला, 1 महिना झाला समजा. 1 महिना झाला टाकून. आणि लिक्विड सॉइल चार्जर चालू आहे. किती जात आहे? ते एक अर्धा पाऊण लिटर टाकलं. बरं, समस्या काय तुम्हाला आता? पाण्यात सोडून त्याची सोडू राहिली ना. बघा, पहिली गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, तुम्ही पाणी किती दिवसांनी देतात सध्या? आणि आता पाऊसच नाही, पाऊस झाल्यापासून पाणी दिलेलं नाही. आणि अगोदर किती द्यायचे? अगोदर 10-12 दिवसात एक 10-20 मिनिटं चालू लावून किती दिवस झाले? 2-2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले. पहिले 2.5 वर्ष काय ट्रीटमेंट केली? त्याला 2 वेळेस हेच डोस कृषी अमृत टाकलं, पण अंतर खूप. फक्त कृषी अमृत? हा, नाही, सॉइल चार्जर बी, लिक्विड सॉइल म्हणजे चार्जर. कृषी अमृत आणि सॉइल चार्जर एवढंच ना, बाकी काहीच नाही? बर, म्हणजे ते किती अंतराने टाकलं तुम्ही ते? ते वर्षातून एकदाच टाकलं. हा, ते जरा अंतर जास्त झालं. एक लक्षात घ्या, कुठलीच समस्या असते ना त्या समस्येचं निदान करा पहिलं. निदान म्हणजे काय, तर ती समस्या का आली, बरोबर आहे ना. आता मला सांगा, पहिली गोष्ट, तुम्ही 2.5 वर्षामध्ये त्या झाडाला काय दिलं? त्याचं कृषी अमृत आम्ही 3 वेळेस कृषी अमृत दिलं. 3 वेळा दिलं, पण तिचं अंतर किती होतं 2.5 वर्षामध्ये? अंतर खूप झालं. 8-9 महिने. हां, तुम्हाला आता सकाळी जेवले तुम्ही, आज 2-4 दिवस जेवू नका. आणि तुम्हाला 2-4 दिवसांनी मी ह्या 4 दिवसाच्या भाकरी एकत्र करून संगत देतो सगळ्या. चालेल का? हां, तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये आणून द्यावं लागतं. खरे खोटे? तसंच झालं. मग काय होतं लक्षात घ्या, तुम्ही पहिली गोष्ट नुसते कृषी अमृत वापरलं. तुम्ही जर त्याच्याऐवजी जर हे वापरलं असतं, काय RNPH मिक्स केलं असतं. मिक्स केलं होतं ते. किती केलं होतं? ते सुरुवातीला मी एक 600 ग्रामचं 600 ग्राम दिलं, बरोबर की नाही? एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर द्यायचंय पोषण वैदिकचं तर त्याचा नियम आहे, कालावधी. ह्याच वेळेस जास्त दिला, याच वेळी जास्त दिला. आता काय करा, फक्त ते रिपीट करा लवकर, किंवा त्याला SSM द्या यांना, बरं का. SSM द्या. काय होतं माहिती तुमच्याकडे, तुम्हाला मी काय म्हटलं मगाशी, आपण ज्यावेळेस झाडं लावतो तेव्हा तयारी ठेवायची. का समजा आता उदाहरणार्थ आपण लावले ड्रॅगनचं वैदिकवरती पहिल्या वर्षात फळ निघतं. तुमचं फळ किती वेळा निघालं? मालच निघाल नाही, उलट ते सोडून राहिलं, बरोबर आहे की नाही? हां, तर आता पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही जर ड्रॅगन लावला तर तुम्हाला 13 ते 15 महिन्यामध्ये फळ मिळतं, बरोबर आहे. पहिल्या वर्षी काही नाही म्हणलं तर तुम्हाला एक साधारणतः 1 एकरामध्ये 5 टन माल तर गॅरंटी निघतो, बरोबर आहे. मग 5 टन माल 100 रुपयांचा झाला तर किती झाली? 5 लाख रुपये. किती झाले? 5 लाख रुपये तुम्हाला ते पहिल्या दिवशी देऊ शकतं. तुमचा खर्च सगळा नील करू शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला दर 2.5 महिन्यांनी 3 महिन्यांनी काय द्यायला पाहिजे? बेसल डोस. मग 3 महिन्यांनी तुम्ही जर बेसल डोस दिला तर वर्षभरात किती बेसल डोस होणार? 4. आणि शेवटचा भाग धरायच्या वेळेसचा 5. तुम्ही एका वेळेस समजा त्या झाडाला, एका झाडाला खर्च किती येतो? 1 किलो कृषी अमृत. आणि RNPH किती येतं साधारणतः? एकरी 3 किलो. म्हणजे 1 एकरामध्ये किती झाडं बसता? 2800. 3000 झाला हिशोबासाठी. मग 3000 रोपांना म्हणजे एका झाडाला 10 ग्रॅम, बरोबर आहे ना. 3000 ग्रॅम पैकी झाडं किती? 3000. 1 ग्रॅम येते, 1 ग्रॅम येते. किती ग्रॅम? 1 ग्रॅम. म्हणजे 4 ग्रॅम 4ही प्रकारचं झालं. म्हणजे 1 ग्रॅमची किंमत काय त्याची? त्याप्रमाणे तुम्ही हिशोब काढला तर 5-5 6,000 रुपये किंमत, बरोबर आहे. 5-5 6,000 आणि 50 पैसे पैशात राहील. 50 पैसे वगैरे. 1 रुपये. हां, हे 1 ग्रॅमची 1 ग्रॅमची 1 रुपये. हां, 1 रुपये नाही, मात्र 2 रुपयेपर्यंत जाईल. 2 रुपये, बरोबर. 2 रुपये जाईल. 2500 कधी किंमत आहे ना, म्हणजे 2-2.5 रुपये 1 ग्रॅमची. मग मला सांगा 25 चौक किती झाले? 100. म्हणजे 10 रुपये ते. आणि कृषी अमृतचे 10 रुपये. एका झाडाला किती रुपये खर्च आहे? एका बेसल डोसला 20 ते 25 रुपये गुणिले 5 किती झाले? 125. 125 गुणिले मग किती पोले तुमचे सगळे? किती? 700 ना. तुम्ही 400. 400 गुणिले 125 किती झाले? 25 चौक 100 आणि ते 400, बरोबर आहे ना. किती झाले सगळे? 50,000 झाले. 50,000 झाले ना. म्हणजे 50,000 रुपये तुम्ही बाजूला काढून ठेवायचे, तेव्हाच ते 400 पोल लावा, बरोबर आहे. 50,000 रुपयाचे खर्चाचे तुम्ही जर 4 बेसल डोस केले आणि त्याला जर दिले, मग तुमच्याकडे नाही 50,000, तुमच्याकडे 25,000 आहे. 200च पोल लावा. तुमच्याकडे 10,000 आहे, 100च पोल लावा.
पण त्याचं पुरं भागवा. मला सांगा, भजभंगाळ करून ठेवायचं, एक ना धड भाराभर चिंध्या, स्वतः बदनाम, कंपनी बदनाम आणि ते पीकही बदनाम. खरे खोटे का नाही? म्हणून अंगापेक्षा बोंगा मोठा नको. कळलं का तुम्हाला? तुम्ही काय केलं पाहिजे आता? तुम्ही आता बेसल टाकला दोघांनी, टाकला का नाही? नाद नाही करायचं तर केला तर आता पुरा करा. मजी तमाशा सोडून जाऊ नका. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता तुम्ही कमीत कमी अजून 2 बेसल डोस टाकायची तयारी ठेवा. तुमचं पूर्ण बाळ रिकवर होईल. काही नाही, तो जे प्रॉब्लेम आहे ती मागचे, आताचे नाही. मग मागचे प्रॉब्लेम आहे ते रिकवर होतील. तुमचा बाग आता सुधारायला लागला असेल, सुधरू द्या आता. बरोबर आहे? फक्त त्याला सुधारायला लागल्यावर तुम्ही बिघडू नका. हा पैसाच आहे तुमचा. हे ज्याच्यावर फळ आहे काय पैसा? लोक म्हणते ना पैसा झाडाला लागेल, झाडाला पैसाच लागेल. अरे हे पैसा झाडाला लागेल. हो, आणि मोठे मोठे लोक याच्यामध्ये उतरायला. चला, धन्यवाद.